आता एक मोठा घोळ केलाय की गाडीत हेल्मेट टाकता टाकता चावी सुद्धा मी टाकली. आता मी काय करू? कैसे जाएंगे? माझ्यासोबत दुसऱ्यांदा झालंय असं. एक तर पिंका ती TVS ची दुसरी चालेल काय चावी? काय पवनची हा कुठे नाही हा काय मला काय कळत नाहीये. अब क्या करे सवसाला पोहोचे जाने के टेन्शन में. जायचं की नाही वरती? जावं तर लागेल पण येऊन टेन्शन करायला पाहिजे आपण. कोणाला बोलवायचं आता? तर पवन आणि विचारच दोघं काहीतरी करतात. बघू. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाणी, त्यांच्या काळजात भरली शहाणी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आणि वैभवी म्हणजे मी चिपळूणला असले की दरवर्षी सवसाड्याला जाते आणि आज पण जाते. आता पाऊस कमी झाला इकडे चिपळूणमध्ये, तर मी वैभवीला बोलले की आपण जाऊया. आणि आता आम्ही दोघीजणी जातोय सवसाड्याला. किती पाणी आहे ते मी तुम्हाला दाखवते, चला. अजून एक जर तुम्हाला यायचं असेल सवसाड्यावरती, हायवेला जरी उतरलात तिथून हायवेवरूनच एवढा मोठा सवसाडा दिसतो की तुम्ही गाडी तिथे पार्क करू शकताय आणि तिथूनच जाऊही शकताय वरती. 5-10 मिनटं लागतात वरती चढायला. तर आम्ही आता निघालोय सवसाडा आणि इकडे पुढे गाडी आहे. हे जे गाडी काढतायत त्याच्यानंतर कधी काढतायत पण आता आम्ही सवसाड्याला चाललोय. काल पाऊस पडलाय थोडा, तर आज लगेच सवसाडा ही एसटी आमच्या पुढे जाते. हायवेचं काम जोरात सुरू आहे पावसातून. आता आम्ही सवसाड्याला चाललोय, सपना दीदी आणि मी. आता आम्ही जाऊन बघणार आहोत तिकडे किती पाणी आलंय. होय ना सपना दीदी? काल पाऊस पडलाय, आलं होतं थोडं होतं, पण काल जरा जोरात होता पाऊस. तर आता जाऊया आपण लवकरच तिथे पोहोचताच आम्ही तुम्हाला कळवू. आम्ही आता शिवाजीनगरच्या पुढे आलोय, DBG कॉलेजच्या इथे. आपण ब्रिजचं काम अजून चालू नाहीये, कधी करतायत काय माहिती. सारखं मी हे मेन्शन करत राहीन जोपर्यंत ब्रिज होणार नाही. आज अचानक आमचा प्लॅन ठरला. सपना दीदी बोलली चल, मी उचलले, कपडे घातले आणि लगेच तयार फिरायला जायला. विचारायचं नाही आणि कारण नाही, वाटलं की निघालं. त्याच्याचमुळे मला उत्साह येतो जाण्याचा. गाडी आहे, सपना दीदी आहे, बस घूम लो, जितना चाहते हो घूम लो. आता पोहोचू आम्ही बहादूर शेख. त्याच्यानंतर आमचं डायव्हर्जन येईल, मग आम्ही डायव्हर्ट होऊन थेट पोहोचू आपल्या डेस्टिनेशनला. आहे ना सपना दीदी? पाठचे आमच्यासारखे हॉर्न वाजवत राहतात, काय बोलायचं आता. इथून आहे काम चालू, माणसावरती काम करतायत ब्रिजच्या. आता बघूया कधी कंप्लीट होतोय तो. गर्दी झालेली आहे, आपण पोहोचलोय बहादूर शेख नाका. तिकडे ना खूप गर्दी होती, कारण इथे सगळे डायव्हर्जन्स आहे, तिकडे जा तिकडे जा जाण्यासाठी. त्याच्यामुळे
अशी गर्दी होतच असते. सगळे काम करताय ब्रिजचं. कामदार त्या साईडला गेलाय. नुसती हिरवळ सुरू होईल. आपण नदी पातळी बघूया किती झाली आहे ती. वाशिष्ठी नदी. जरा परत इथे गर्दी झाली. रोडचं परिस्थिती बघा तुम्ही. दिसत असेल तर. गणपती मधून येता वेळी तुम्हाला हा ना. बघा नदीची पाणी पातळी थोडीशी वाढ आहे, पण काही एवढी वाढली नाही आहे. त्याच्यामुळे प्लेन रस्ता आला की येते मी. काय हायवे एक पाव असं स्मूथ पाहिजे. ट्रॅव्हल करताना स्मूथनेस असेल तर खूप मजा येते. सगळे काळे काळे ढग आले आणि तिथे पाऊस चालला. रस्त्याला तर गाडी नाही तर मस्त वाटतंय. ठीक आहे नाही तिथे थांबले ट्रेन. पावसाची सुरुवात झाली. आता येतोय पाऊस. पाऊस आलाय आणि आम्ही आता इथे थांबलोय. ये देखो कैसे इनका ये हो गया पोशाख कैसे बनाया इन्होंने. आणि ही बघा हिरवीगार कशी शेती. म्हणजे इकडे सगळी शेती लावून झाले आणि किती सुंदर असं वाटतंय. काय दिसतंय की नाही यांना. पाऊस आलाय. चलो वापस. ही बघा आता किती 12ची ट्रेन. नेत्रावती काय माहिती. नेत्रावतीच आहे काय. होय नाही होय कुठली तरी आहे. 12ची आहे. 12 वाजताची ट्रेन चालले गावी. चांगलं पावसाने झोडपलं नाही. जेव्हा पण बाहेर फिरायला जातो तेव्हा पाऊस यायला पाहिजे असं बोलतो, पण तो रिमझिम असला तर काय वाटत नाही. टाप 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 मारत असेल तर ते झोडल्यासारखंच वाटतं. आता काय करायचं. फिरायला जाण्याची हौस तर निभवायला काढायला पाहिजे. काय स्वप्न दीदी. स्वप्न यायला आवडतं ना. माझा जन्म पावसात झाला आहे आणि मला पावसातूनच फिरायला भरपूर आवडतं. नाही माझा उन्हाळ्यात आहे. माझा उन्हाळ्यात आहे. तर मला पावसातूनच फिरायला भारी वाटतं.
सगळं हिरवळ बघायला मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा एकदम स्फूर्ती अशा देतात तशा मला वाटतं. उन्हातून एवढा कडाक्याचं ऊन असतं की अरे बापरे. हा पण मला आता आम्ही पोहोचलोय सवत्सड्याजवळ. आता थोड्याच वेळात आम्ही दाखवतो ज्या जागी आम्हाला पोचायचं होतं ते. तो आला होता तेव्हा मी बॅक कॅमेरा व्यवस्थित ऑन नाही ठेवला आणि आता मला शिवा पडतील काय. आता दिसेल तुम्हाला. हे बघा सगळे पर्यटक आले. एक तर त्या पावसामुळे काय समजत नाही हो. आता आम्ही काय केलंय, मी काय केलंय आता, मी आता एक मोठा घोळ केलाय की गाडीत हेल्मेट टाकता टाकता चावी सुद्धा मी टाकली. आता मी काय करू, घर कैसे जाएंगे. माझ्यासोबत दुसऱ्यांदा झालंय असं. एक तर ती TVS ची दुसरी चालेल काय चावी. काय पवनची हप्ते नेतोय. हा काय मला काय कळत नाहीये. अब क्या करे, सवत्सडा पोहोचे हैं हम. जाने के टेन्शन में. जायचं की नाही वरती. अरे जावं तर लागेल पण येऊन टेन्शन करायला पाहिजे आपण. कोणाला बोलवायचं आता. आता पवन आणि विशालच दोघं काहीतरी करू शकतात. बघू उद्या चावी आहे. किती घाबरवशील एखाद्याला. पण हे आता झालं असतं तर फ्राय जीव गेला होता. ट्रॅक केला मी. चलो चलते या. आणि ही चावी हा हे बघा, हा रस्ता नवीन बनला इकडून. आधी तिकडून होता त्या साईडून पण आता इकडून बनलाय. हा इकडे वरती हायवे आणि इकडे सवत्सडा. ही कशी पकडते. ये बघा, तो अभी हम लोगों ने उतारा है उसको. आणि हा हायवे आहे यार. इकडे मला कळत नाही की अरे काही गर्दी दिसते की काय, एवढी गर्दी कशी काय. म्हणून मी आज संडे होता काल, म्हणून मी हिला बोलली नको आज जाऊया. मी माणसं कुठून येतात एवढी काय. हा बघा सवत्सडा. आणि अशी गर्दीवरती हा हायवे. आणि इकडे हायवे तिथे हा. गाडी पार्क करा आणि इकडे समोर असा सवत्सडा आहे. आणि वरती 10 मिनिटं चालत जावं लागेल. होय ना. काय विचार काय चूक केली अजून. पाणी बघा किती आहे. चुकच कधी चालू आहे. मी कॅश नाही आणते जर आपल्याला काय खायचं. तुझे तेव्हा मी फोन पण नाही आणला. फोन मी आणलाय, जीपे होऊ शकतं. पण आम्हाला जर काय खायचं असेल तर इथे मला वाटत नाही की जीपे असतं वरती. गेल्या वर्षीपर्यंत तरी नव्हतं. भिजायला काय नाही, मक्के बनतात. हो हे बघा पाऊस आला परत आणि आम्ही परत जादू चालू. ही अशी परिस्थिती आवडत नाही आम्हाला. पायऱ्या या काय बुरकट दिसते सगळं. परत एकदा आम्ही जादू झालोय आणि ह्याच्यामध्ये पाणी गेलंय. आणि हा समोरचा व्ह्यू पावसा. अरे बघा पाऊस पडतोय. आणि मला पावसात फिरायचं असेल ना चिपळूण सवत्सडा एकदम बेस्ट. सगळ्यात ज्यांना जास्त फेमस वॉटरफॉल आवडतो हा त्यांनी नक्की या वॉटरफॉलला भेट द्या. एवढा भारी आहे ना, खतरनाक. आणि हे पावसाळ्यात जूनला यायचं आहे फिरायला तर हा सवत्सडा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे. बेस्ट अँड बेस्ट. हा
हे बघा आम्ही झालोय सगळे भिजलोय मस्तपैकी कपडे रेनकोट काय काढलंय तरी पण एवढं धुतलोय आम्ही. कारण चमकी ह्याच्या- झाली सगळी. ह्या पाण्याच्या पोर्शन मला वाटतं ह्याच्यामध्ये जरा कमी दिसतंय व्हिडिओमध्ये, पण अस्सलमध्ये असं वर वर आणि आपल्याला खाली ठेवला. हा अस्सलमध्ये हा खूप मोठा असा फोर्सने येणारा धबधबा आहे. वाफा रे पाण्याची. बाय. दगडाच्या पाठी नेहमी जास्त पाणी आणि एवढी पब्लिक आहे मंडेला. आता आम्ही दोघी जणी थोडेसे फोटोशूट करू, पाऊस गेलाय थोडा म्हणून, आणि बाकी नंतर सगळं दाखवू आम्ही. काय झालं पाऊस एवढा आहे. नाही माझा आज इथे जायचा मूड होता, परशुराम परशुराम मंदिरला जायचा आमचा मूड होता, माझा होता. पण हिने एवढा लेट केला नाही, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. परत कधीतरी जाऊ शकतो. बाय बाय. आता हा स्टॉप करतो, परत दाखवू काय थोड्या असेल वेळाने ते. परत काय आम्ही करतो ते दाखवतो. थोडं वातावरण तिकडे वाटतंय ना जातं. हवा भरते तर मंडळी, आता आमचं झालं आहे सवत्सडा बघून, आणि आता आम्ही जातोय घरी. तुम्हाला यायचं असेल बसने आलात कधी तर चिपळूण आपल्या सगळ्या खेड बस असतात, चिपळूण खेड ते फरशीवर उतरा आणि चालत वर या. पेढे फरशी असं स्टॉपचं नाव आहे. तिथून चालत चालत इथपर्यंत यावं लागतं. फरशीच आहे ना. पेढे फरशी बोलावं लागतं. पेढे तरी ते उतरवतील बरोबर. हां तसं पण आहे. आम्ही ह्याच्या आधी त्याच्याने चालूय. होय ना. आता हा मी पण आले. आमच्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी अनन्यासोबत आले, आणि आता आमच्याकडे गाडी आली आहे. 5 वर्ष झाले, 5-6 वर्ष. तर ठीक आहे, तर भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.